नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण न्यूज अनकटच्या #राजकारणमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। आरक्षणाची रचना काय आणि ओबीसी आरक्षणाच्या आजच्या लढ्याचे वास्तव काय याच्या मागील भागामध्ये आपण पाहिलं होतं की व्यक्ती स्वातंत्र्य आणि समानता यावरून राज्यघटनेमध्ये कोणकोणत्या घटकांना आरक्षण देण्यात आले। त्याही पुढे जाऊन राज्यघटनेमध्ये तरतूद करून ओबीसी समाजाला आरक्षण देण्याच्या विचारावर आपण चर्चा केली, परंतु मंडल आयोग स्थापना करून यावर अनेक वर्ष हा प्रश्न प्रलंबित राहिला आणि त्याच्या अगोदर घटनात्मक तरतुदी सोडून तमिळनाडूमध्ये आरक्षण लागू झाले। पुढे मंडल आयोग लागू झाला आणि ओबीसींना आरक्षणाच्या कक्षेमध्ये घेऊन त्यांना 27% आरक्षण लागू करण्यात आलं। इथपर्यंत राज्यघटनेनुसार दिलेल्या आरक्षणामुळे समाजामधील वातावरण सुस्थितीमध्ये होतं। महाराष्ट्रामधील 18 पगड जाती समूह आपल्या सांस्कृतिक वारसा जपत एकोप्याने नांदत होत्या, परंतु पुढे जाऊन महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या मराठा समाजामध्ये आरक्षणावरून खतखत सुरू झाली। यामध्ये नोकऱ्या असो किंवा शैक्षणिक आरक्षण यावरून दावेदारी करण्यास सुरुवात झाली। हा विषय मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा राहिला नाही, तर समाजामधील ज्या ज्या घटकांना आरक्षण मिळाले नाही तिथपर्यंत येऊन पोहोचलाय आणि येथून आरक्षणावरूनच कोर्ट कचेऱ्या कशा सुरू झाल्या आजच्या भागात आपण जाणून घेऊया। तमिळनाडू आरक्षणाची मर्यादा ओलांडून आरक्षण कसे लागू झाले आणि मंडल आयोगामधून ओबीसींना आरक्षण कसे मिळाले हे देखील आपण आजच्या भागामध्ये जाणून घेऊया। तमिळनाडू सरकारने सर्वप्रथम शैक्षणिक आरक्षण लागू केले। त्यानंतर तमिळनाडूमध्ये आरक्षणामध्ये वाढ झाली। ही वाढ एवढी झाली की तमिळनाडूमध्ये आरक्षण 69% पोहोचले। भारतीय राज्यघटनेच्या मूळ ढाचाच त्यानुसार आरक्षणाची मर्यादा 50% वर जाऊ शकत नाही, परंतु तरीही आरक्षण वाढले कसे? तमिळनाडूतून मागासवर्गीयांना 30% आरक्षण आहे। यामध्ये 3.5% आरक्षण मुस्लिम समाजाला आहे। त्यानंतर अति मागासवर्गाला 20% आरक्षण देण्यात आले। एससीना 18% तर एसटीना 1% असे मिळून आरक्षण 69% वरती पोहोचले। तमिळनाडूमध्ये 1951 साली 41% पर्यंत आरक्षण होतं, ते 1971 साली ते 49% पोहोचलं, तर 1980 नंतर ते 68% पोहोचलं आणि 1989 ला ते 69% जाऊन पोहोचलं। परंतु 69% आरक्षण हे 1992च्या मंडल आयोगाच्या अहवालानुसार देण्यात आलं आहे। तमिळनाडू सरकारच्या या आरक्षणावरून सुप्रीम कोर्टात अनेक हरकती घेण्यात आल्या। यावेळेला सुप्रीम कोर्टाने देशात 50%च्या वरती आरक्षणाची मर्यादा जाऊ नये असा आदेश देखील दिला, परंतु याच वेळेला एखाद्या विशेष केसमध्ये मर्यादा वाढवण्याची मुभा देखील असल्याचं नमूद केलं। याच दरम्यान तमिळनाडू 1991च्या जनगणनेनुसार 87%हून अधिक समाज मागास असल्याचं निष्पन्न झालं, त्यामुळे त्याला विरोध देखील दिसून येत नाही। परंतु याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे तमिळनाडू सरकारने मिळवलेलं आरक्षण जे राज्यघटनेच्या शेड्यूल 9 मध्ये टाकण्यात आलं। त्यामुळे शेड्यूल 9 मध्ये टाकण्यात आलेल्या कायद्याला कोर्टात आक्षेप घेता येत नाही। मात्र काही केसच्या अहवालानुसार सुप्रीम कोर्टाच्या मते अपवादात्मक गोष्टीत शेड्यूल 9 मध्ये टाकण्यात आलेल्या एखाद्या कायद्याला चॅलेंज करता येऊ शकते असे मत काही केसमध्ये नोंदवण्यात आले। विकासाच्या आणि धोरणात्मक निर्णयाच्या बाबींना विरोध झाल्यावरती देशाची राज्यघटना अस्तित्वात आल्यावरती 1951 मध्ये पहिली घटना दुरुस्ती करण्यात आली। यामध्ये शेड्यूल 9 म्हणजेच घटनेची 9वी सूची आखण्यात आली। त्याच वेळेला देशामध्ये लँड रिफॉर्म म्हणजे जमीन हस्तांतर विधेयक आणले गेले। या सर्व गोष्टींना विरोध करण्यासाठी अनेक जण कोर्टामध्ये गेले, त्यामुळे केंद्र सरकार यावर विचार करू लागला। सरकार करत असलेल्या प्रत्येक कायद्याला विरोध होऊ लागला तर देशामध्ये प्रगती आणि विकासाच्या योजना कशा राबवणार, विकासाचे धोरण कसे राबवणार याचा विचार केला पाहिजे, म्हणून देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पहिली घटना दुरुस्ती केली। विकासाच्या गोष्टींना होणारा हा विरोध थोपवण्यासाठी शेड्यूल 9 आणले गेले आणि आर्टिकल 31B अंतर्गत याला एक संरक्षण देण्यात आले। त्यामुळे शेड्यूल 9 मध्ये म्हणजेच 9 मध्ये टाकलेल्या कायद्याला कुठलेही आव्हान देता येत नाही, परंतु या कायद्यामुळे देशामधील प्रत्येक राज्य आपल्या आरक्षणाची मागणी करून त्याचा समावेश शेड्यूल 9 मध्ये टाकू शकतो। पुढे आरक्षणाचा रेटा देशभरातून सुरू झाला। त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने सांगितलं की एखादा कायदा शेड्यूल 9 मध्ये टाकण्यात आलाय, परंतु तो जर घटनेच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करत असेल किंवा संविधानाच्या मूळ ढाच्याला धक्का लावत असेल तर त्यावरती विचार व्हायला हवा। त्यामुळे तमिळनाडूमध्ये देण्यात आलेल्या 69% आरक्षणाचा प्रश्न आज अखेर न्यायप्रविष्ट आहे।
परंतु यावर निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने असे म्हटलंय की जोपर्यंत यावर कोर्टाकडून निर्णय येत नाही तोपर्यंत तामिळनाडूमधील जनतेला 69% आरक्षण लागू राहील। यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आरक्षण 50%च्या वर गेल्यामुळे संविधानाच्या मूळ ढाच्याला धक्का लागतो। यामध्ये घटनेनुसार प्रत्येकाला मूलभूत अधिकार आहेत, त्याचबरोबर प्रत्येकाला समानतेचा अधिकार देण्यात आलाय। अशा वेळेला आरक्षणाची मर्यादा ओलांडून 69% जाणे आणि मेरिटमध्ये असलेल्या घटकांना 30% आरक्षण मिळणे हे जनतेच्या अधिकाराचं उल्लंघन ठरते। त्यामुळे संविधानाच्या मूळ ढाच्याला धक्का लावल्यासारखं आहे असं मत सुप्रीम कोर्टाने नोंदवले। तमिळनाडूतून सुरू करण्यात आलेल्या आरक्षणाचा आधार घेत आज देशामध्ये अनेक राज्यात आरक्षणासाठी आंदोलनं केली जात आहेत आणि यामुळे सामाजिक सलोखा ढासळत असल्याचं चित्र पाहायला मिळतं। तर मंडळी, या भागात आपण आता इथेच थांबूयात। पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत तमिळनाडू आरक्षणाच्या धर्तीवरती देशभर झालेली आंदोलने आणि आज महाराष्ट्रात सुरू असलेला मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षण आंदोलनाचं वास्तव। तोपर्यंत तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट। धन्यवाद।